त्यावेळेला इथल्या काही लोकांना फार रडू कोसळलं होतं. कधी कधी त्यांना रडू कोसळतं, कधी कधी ते बाम लावून रडतात. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं जमेल तसं ते करत राहतात. पण ते काही काही बोलले म्हणे मागच्या वेळेला, आणि एवढं सगळं बोलल्यावर आपण पण म्हणजे आपण सांगितलं पाहिजे काही लोकांना. काय होतं की आपण फार सज्जनपणा दाखवतो. एक शराफत है कि हमें रोक लेती है, वरना असो. मंडळी, मी काहीही बोलण्याच्या आधी एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांग. खरं तर मला हा किस्सा म्हणजे एका अर्थाने बरंही आहे की पक्षप्रमुख नाही आहेत मंचावर, पण हा किस्सा सांगितला पाहिजे. आम्ही कायम संयम पाळतो, किमान मी माझ्या बोलण्यात कमालीचा संयम पाळते. परंतु बऱ्याचदा गद्दार गटातल्या काही लोकांना असं वाटतं की आम्ही संयम पाळतो म्हणजे आम्हाला काही त्यांची पोलखोलच करता येत नाही किंवा आम्हाला काही त्यांच्याबद्दल मांडताच येत नाही का. तर असं अजिबात नाही. जाऊ दे, मला किस्सा सांगायचा होता. किस्सा असा होता की एकदा एक माणूस रस्त्याने चालला होता. जरा मोकळं चाकलं बोलूया. एकदा एक माणूस रस्त्याने, दिसत नाहीये मी, लय अवघड खेळ आहे राव. हा, एकदा एक माणूस असाच रस्त्याने चाललेला होता. तो त्याच्या धुंदीत होता. त्याचं काहीतरी त्याच्या डोक्यात असेल काहीतरी चक्र. तो आपल्या कामात चाललेला होता. अचानक तो रस्त्याने जात असताना समोरून एक भरधाव वेगाने ट्रक आला. बघता बघता ट्रकने माणसाला उडवलं. माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. ट्रक भरकन निघून गेला. आजूबाजूला असणारी जी माणसं होती त्या सगळ्या माणसांनी, पटापट्टी माणसं तिथे गोळा झाली, जमा झाली. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाच्या जवळ त्यांनी गर्दी केली. आणि गर्दी, हे वाजवणं जरा थांबवलं तर चालेल का? ऐका ना दादा हो, हे वाजवणं थोडंसं थांबवा ना, जरा काहीतरी महत्वाचं सांगायला. मी रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडला होता. बघता बघता सगळी गर्दी जमा झाली. गर्दीने माणुसकीच्या नात्याने त्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला उचललं, हॉस्पिटलला नेलं. घाईघाईने त्याचा जीव वाचावा असा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की काही करा डॉक्टर साहेब, पण याला वाचवा. फार रक्त याच्या अंगातला वाहून गेलेलं आहे. याला जमेल तसं याचा जीव वाचवता येईल का बघा, आणि जमेल तसं याचा जीव वाचवता येईल का बघा म्हटल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, बाबा रे, फार तर माझी वाजवणाऱ्यांना विनंती असेल, कृपया आपण शांतता राखा ना, जरा शांतता राखा दादा, काहीतरी महत्वाचं सांगायला मी. हा, आपण इथपर्यंत आलो होतो की रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडला. बाकीची सगळी माणसं त्याला शोधत गेली. तिथून उचलला, हॉस्पिटलला नेला, डॉक्टरकडे नेला. डॉक्टरला त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब याचा जीव वाचवा. डॉक्टर म्हणाले, मी फार तर फर्स्ट एड करू शकतो, प्रथमोपचार करू शकतो, माझ्याकडे काही नाही. ते म्हणाले, असं का? अहो म्हणाले, काय करणार, मी वेटरनरी डॉक्टर आहे, मी जनावरांचा डॉक्टर आहे, मी फार तर प्रथमोपचार करू शकतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. जे असेल ते करा म्हटले. डॉक्टरांनी सगळं रक्त वगैरे पुसून घेतलं, त्याला बँडेज वगैरे केली, मलमपट्टी सगळी झाली. लोक म्हणाले, आता हा बरा आहे का? डॉक्टरांनी सांगितलं, हा बरा आहे, पण याच्या मांडीचं हाड फ्रॅक्चर झालं, याला ताबडतोब याचं फ्रॅक्चर हे करून याला प्लास्टर करण्याची गरज आहे, याला हाड बसवण्याची गरज आहे. लोक म्हणले, बसवा की तुम्हीच. डॉक्टर म्हणले, वेडे आहात का हो तुम्ही? मी तुम्हाला सांगतोय की मी वेटरनरी डॉक्टर आहे, मी असं काही हाडबीड बसवू शकत नाही. अहो जमत नाही मला, मी जनावरांचा डॉक्टर आहे, हा माणूस आहे, माणसाचा ऍक्सिडेंट झालाय, माणसाच्या मांडीचं हाड फ्रॅक्चर झालंय. ते म्हणले, सर काय होते त्याला? अहो कसं का असं ना, म्हणले जीव वाचवायचा आहे, त्याचं पुण्य वाटून घ्या. अहो तो नाहीतर लंगडा होऊन जाईल बिचारा, काहीतरी करा म्हणले. डॉक्टर म्हणला, ठीक आहे, आय विल ट्राय माय बेस्ट, मी माझ्या पद्धतीने काहीतरी प्रयत्न करतो. डॉक्टर म्हणाले, बघा बाबा, म्हणले तुम्ही कुणी आहात का याची काही काय याची हमी घेणार? कारण माझ्याकडे एकच हाड शिल्लक आहे, ते कुत्र्याचं आहे, बसवायचं का नाही तुम्ही? लोक म्हणली, बसवा, आता जे असेल ते बसवा. इतक्याच लोक पुढे आली. डॉक्टरही म्हणाले, अच्छा ठीक आहे, मी ऑपरेशन करून टाकतो. मांडीचं हाड फ्रॅक्चर झालं होतं, डॉक्टरांनी कुत्र्याचं हाड बसवलं. काही दिवस निघून गेले, पेशंटचा डिस्चार्ज झाला, पेशंट भला चंगा झाला, आपल्या पायावर ठणठणीत बरा झाला, चालता झाला, डॉक्टरांचे आभार मानले, निघून गेला. आणि असे 2-3 महिने निघून गेले. 3 महिन्यानंतर एका बाजारामध्ये फिरत डॉक्टर तिथं पोहोचले होते. त्याच बाजारामध्ये तो पेशंटही आला होता. साहजिक आहे, डॉक्टरला आपला पेशंट बघून आनंद होणं फार स्वाभाविक होतं. डॉक्टर खुश झाले. अरे वा 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 म्हटले. कुणालाही आपले गिराईक बघितल्यावर आनंद होतो.
डॉक्टर म्हणले अरे वा 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 वा, पेशंट कसा आहे काय नाही. तो म्हणला डॉक्टर एकदम बरा आहे. पाय काय म्हणतोय? एकदम चांगला आहे. लचकतोय का? अजिबात नाही. चमका निघतायत का? बिलकुल नाही. शिलका निघतायत का? बिलकुल नाही. अवकाळ गाबणीचा पाय दुखतोय का? काही होत नाही. डॉक्टरला आश्चर्य वाटलं, आपलं ऑपरेशन इतकं सक्सेस कसं काय झालं? म्हणजे पाय दुखत नाही, चमका निघत नाही, शिलका निघत नाही, अवकाळ गाबणीचा त्रास होत नाही, काही होत नाही. अवकाळ गाबणी कळते का तुम्हाला? अवकाळी पावसाला आमच्याकडे मराठवाड्यात अवकाळ गाबणी म्हणतात बरं का. तो म्हणजे असं कसं काय? डॉक्टर खुश झाले, आपापल्या कामगिरीवर स्वतःला शाबासकी देत डॉक्टर पुढे चालायला लागले. पेशंटही पुढच्या रस्त्याने चालायला निघाला. पेशंट साधारणतः एक 10-15 पावलं चालला होता. डॉक्टरही इकडे चालत निघाले होते. अचानक पेशंटच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, तो माणूस गर्रकन वळला आणि म्हणला डॉक्टर साहेब जरा थांबा. डॉक्टर म्हणाले का रे बाबा काय झालं? तो म्हणला नाही साहेब, म्हणला एक महत्वाचं काम आहे. डॉक्टर म्हणाले अरे आत्ताच तर मी तुला विचारलं तुझी तब्येत बरी आहे का? तू म्हणाला चांगली आहे. मी तुला विचारलं तुझा पाय दुखतोय का? तू म्हणाला दुखल नाही. मी म्हणालो अवकाळ गाबणीत काही चमका शिलका निघतात का? तू म्हणाला काहीच झालं नाही. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याने सांगितलं डॉक्टर साहेब पाय दुखत नाही, चमका निघत नाही, शिलका निघत नाहीत, अवकाळ गाबणीत आभाळ आल्यावर कसलाही त्रास होत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? पाय दुखत नाही, चमका निघत नाही, शिलका निघत नाहीत, काही होत नाही, मग प्रॉब्लेम काय आहे? आणि तो माणूस बोलता झाला डॉक्टर साहेब पाय दुखत नाही, चमका निघत नाहीत, शिलका निघत नाहीत, काय 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 होत नाही. मग ते फक्त असं रस्त्याच्या कडेनं चाललं. झुडपाड बघितलं की एक टांग फक्त वर होती. हे का सांगावं लागते माहितीये का? रामदास कदमांसारख्या माणसाबद्दल बोलताना हे सांगावं लागतं, ठरवून सांगावं लागतं. ज्या रामदास कदमां